झाडाच्या फांदीवर एका कावळ्याने घरट केलेलं होतं. त्या घरट्यामध्ये त्याच्या पत्नीने अंडे दिलेली होती. ती कावळी व्यालेली होती, तिने अंडे दिली होती, त्या अंड्यावर बसलेली होती. पण त्या कावळीने त्या कावळ्याला एक प्रश्न केला, प्राणनाथा, मला मांस खाण्याची इच्छा आहे. त्या कावळ्यानं सांगितलं, प्रिय, आतापर्यंत तुझ्या सानिध्यामध्ये तू ज्या ज्या अपेक्षा केल्यात त्या त्या अपेक्षा मी तुझ्या पुरवल्यात. पण या 15-20 दिवसात मृत जनावर मला कुठं दिसलंच नाही, मी तुला मांस देऊ शकत नाही. पदुदेवा तिनं सांगितलं, मालक, पिलांचा जन्मकाल जवळ आलाय. कारण पक्षी हे अंड्यातनं पिलांना ज्या वेळेला बाहेर काढतात त्यावेळेला स्वतःची ऊब देत असतात. स्वतःच्या गर्मीनं स्वतःची शक्ती खर्च करून त्या अंड्यातलं पिल्लं बाहेर काढत असतात. त्याच्याशिवाय ती पिल्लं तयार होत नाही त्या अंड्यामध्ये. माझं शरीर कृश झालंय, क्षीण झालंय, मला मांस खाण्याची इच्छा आहे. विठाला 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 माझी एवढी इच्छा पूर्ण करा. त्यानं सांगितलं, प्रिय, माझं तुझ्यावर अतूट प्रेम आहे, पण मांस मिळत नाही ग, मी तुला देऊ कुठून. त्यानेही त्याच्या दृष्टीने आजूबाजू परिसरात एक चक्कर मारली, त्याच्या डोळ्यानं पाहिलं, पण त्याला परिसरात कुठेही मृत जनावर, एखादा पशु पक्षी मृत पावलेला दिसत नव्हता. बसा महाराज. विठाला विठाला विठाला. शेवटी तो फिरून फिरून थकून कावळा पुनश्च त्याच घरट्यात आपल्या पत्नीच्या जवळ आला. आणला का मांसाचा तुकडा? नाही ग प्रिय, माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. नाही प्रिय, मिळत नाही मांसाचा तुकडा, कुठे मिळत नाही. थोडा वेळ तो आपल्या पत्नीच्या सानिध्यात बसला, इकडं तिकडं मान डोकावत होता. तेवढ्या अवकाशात झाडाच्या फांदीवर जे घरटं होतं त्या घरट्यातून खाली बघितलं तर झाडाच्या बुडाला एक स्त्री झाडाच्या गुंथ्याला टेकन देऊन बसलेली होती, पायाशी दांबवलेली होती तिने. कावळा हा तीक्ष्ण दृष्टीचा पक्षी आहे. शास्त्रामध्ये वर्णन आलंय त्याला डोळे 2 आहेत पण बुबुळी 1 आहे. बाळासाहेब, एकच बबुळ आहे, पण अत्यंत चाणाक्ष, फार तीक्ष्ण दृष्टी आहे त्याची. त्यानं त्या तीक्ष्ण दृष्टीनं खाली पाहिलं. 10 मिनिटं तो बघत राहिला. तिचे पाय हालत नाहीत, हात हालत नाहीत, तिला बोलता सुद्धा येत नाही, फक्त तिचे डोळे उघडे येत. काय त्यांचा महिमा सांगताय. कावळ्याने विचार केला, पाय हालत नाहीत, त्यावर ती बेशुद्ध पडली. आपण जरी हिचे पाय खायला सुरुवात केली तर हिचे हात उचलत नाही, त्यावर ती हाताने आपल्याला मारू शकत नाही. हिचं मांस खायला काही हरकत नाही आपल्याला. कावळ्याने झाडाच्या फांदीहून घरट्यात खाली उडी घेतली, जवळ आला, तिच्या पायावर स्वतःचे पाय टेकले. संवेदना संपलेल्या होत्या. अलगद अशी चोच टोचली. पायाला जसा काटा किंवा एखादी काडी रगडावानी थोडस रक्त बाहेर यावा तशी कावळ्याने चोंचीची आणि तिच्या पायात रोवल्याबरोबर असं बाहेर रक्त आलं. पण काय नाही, तिचा पाय हल्ला नाही, तिचा हात हल्ला नाही. आणि कावळे एक असे प्राणी आहे, पक्षी आहे, जखमा कुठं असतात हे शोधणारे कावळे असतील. आपल्यात बी बरेच कावळे येतात, दुसऱ्याच्या जखमा शोधणारे. फक्त शरीर माणसाचे आहेत, मन कावळ्याचे आहेत, काही काही पापेंचे. दुसऱ्याच्या कुठं जखमा आहेत, कोणाचं कुठं दुखतंय, नेमकं त्याची कुठं नाडी दाबावी याच्याच पाठीमाग असतात कावळे. हाही कावळा एखादं जनावर जखमी आहे का, एखाद्या गाढवाला नाळ पडलेली आहे का, त्याच्यावरच रक्त शोषण करणारा कावळा. त्याच्या लक्षात आलं आता हिचं मांस खायला काही हरकत नाही, आणि जोरात सोंस मारली आणि त्या स्त्रीचा मांसाचा तुकडा असा पायाचा ओढला
आणि पत्नीला सांगितलं जेवढं खाशील तेवढं मांस खात राह. 4-2 वेळेस असा पायाला लचका मारला, मांसाचा तुकडा तोंडात घ्यायचा. अत्यंत मऊ झालेलं शरीर होतं, अख्खं जीवन भजन केलेलं शरीर होतं. अख्ख्या जीवनात भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं. काहीच. बरीच लोक म्हणतात मी भजन करतो. अरे तू भजन करतो म्हणलास इथंच तो मातीत गेलं. एक जण म्हणला मी 25 वर्षापासून वारीला जातो. हान तू काय माल मग, तू वारीला चालला म्हणजे उपकार थोडाच करायला. एक जण म्हणला माझ्याशिवाय काकडाच गावातला होत नाही, ती फुकून गाव. तो काकडा करायला म्हणजे उपकार करायला का? अरे काकडा करण्यासाठी जगाच्या मालकानं शरीर दिलंय, याचं मोठेपण सांगावा. वारी करण्यासाठी विश्वाच्या मालकानं शरीर दिलंय. देवे दिला देव भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. भजना करता शरीर दिलंय. मी करतो हे म्हणणं मूर्खपणाचं टोक आहे. काही गोष्टी कर्तव्य असतात, उपकार नाही. विश्वाच्या मालकानं मानवी शरीर दिलंय, भजन करणं कर्तव्य, उपकार नाही. वारीला जाणं कर्तव्य, उपकार नाही. परमार्थ करणं कर्तव्य, उपकार नाही. मिळालेल्या संपत्तीत अन्नदान करणं कर्तव्य, उपकार नाही. बापानं पोरासाठी प्रॉपर्टी कमवणं कर्तव्य, उपकार नाही. लाणेश्वर एक बाप म्हणला पोराला मी बंगला बांधलाय. पोरग म्हणलं याच्या अगोदर सगळ्याच बापायनं पोरासाठी बंगले बांधलेत. कर्तव्य, उपकार नाही. वडिलांनी मुलासाठी प्रॉपर्टी कमवणं उपकार नाही, कर्तव्य. आणि त्या मुलानं म्हातारपणात वडिलांना सांभाळणं हे उपकार नाही, हे त्याचं कर्तव्य आहे. विठाला अख्खं जीवन भजन आनंदी होतं, हे सांगत होतो मी. भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही, नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. कृष्ण झालेलं शरीर होतं, लोण्यासारखं मऊ शरीर. तो कावळा आनंदानं ते शरीर खात होता. स्वतःही खाल्लं. पत्नीला सांगितलं प्रिये आतापर्यंत तुला पशु पक्ष्यांचं मांस दिलंय, पण आज मी मानवी मांस दिलंय तुला. ती बाई म्हणली बाई अहो कुठंच जनावर मेलेलं नव्हतं, तुम्ही माणसाचं मांस कसं दिलंय? खाली डोकून पाय 7-8 दिवस पुरेल एवढं शरीर खाली पडलेलं आहे. बघता बघता पायातून रक्त वाहत होत. त्या झाडाच्या कडेने एक कावळा गेला, त्यानं पाहिलं, त्यानंही मांस खाल्लं. ह्या कावळ्यानं सगळ्या भावकीला सांगितलं झाडाखाली एक बाई पडलेली, तिचं मांस खाऊन आलोय. बघता बघता 50-50 कावळे त्या स्त्रीकडे आले. काय त्यांचा महिमा सांगतोय. 50-50 कावळ्याने त्या स्त्रीचे पूर्ण पाय खाऊन टाकले, फक्त हाड शिल्लक आहेत. मांसाचे गोळे काढू काढू खात होते. कावळे होते ते, हात लांबलेले होते. हाताचं मांस काही कावळ्यांनी खाल्लंय. भांड्या पिंढऱ्या पाय हात दंड कोपरं पूर्ण खाऊन टाकली. ती स्त्री डोळे उघडून बघत होती. तिचे डोळे किलकिल ते सुंदरशे चमकत होते. एक कावळा जवळ गेला आणि तिचा डोळा खाणार तेवढ्या अवकाशात एक आवाज आला. आवाज तोंडातून नाही आला, कारण तोंड वाणी बंद झालेली होती, जीभ शिथिल झालेली होती, ओठ सुकलेले होते. त्याचं चिंतन करून करून टाव फोडून फोडून ओठ सुकून गेलेले होते. तिच्या अंतकरणातून एक ध्वनी आला, आणि अंतकरणातून आलेला ध्वनी काय म्हणतो कावळ्याला? आओ कागो चुन चुन के खाओ मास. कबीरांची वाणी. काय म्हणते तिचं अंतकरण कावळ्याला? ए कावळ्यांनो या रे, या कावळ्यांनो या.
अख्ख्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा. कावळ्यांनो, माझ्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा, पण एक विनंती आहे कावळ्या, प्रिया मिलन की आस, एकच विनंती आहे तुम्हाला, माझे डोळे खाऊ नका. जोपर्यंत माझा जगाचा बाप दिसेल, विश्वाचा मालक बघेपर्यंत माझे डोळे खाऊ नका. त्या स्त्रीचं नाव होतं राधा. तिचं नाव होतं राधा. विश्वाच्या मालकाला बघेपर्यंत फक्त माझे डोळे खाऊ नका, अख्खं शरीराचं मांस खा, वाटल्यास हाड सुद्धा चघळून चघळून खाऊन टाका, पण जगाचा पाप दिसेपर्यंत माझ्या डोळ्याला अपेक्षा आहे, मला फक्त तो बघू द्या. दृष्टांत संपला. अख्ख्या शरीराचं राम झालं तरी हरकत नाही, पण मरता मरता अंतःकरणाने त्याचं भजन करीत विश्वाचा मालक बघत प्राण सोडावा, इतकं विश्वाच्या मालकावर प्रेम करणारी ही साध्वी स्त्री. म्हणून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा, भक्त थोर भुवन हरी भक्त थोर भुवन काय त्यांचा महिमा हरी भक्त थोर भुवन हरी भक्त थोर त्यांचा महिमा काय ताकद असेल महाराज या लोकांची, काय साधना असेल, काय व्याप्ती असेल या अधिकारी संतांची. शेवटचा श्वास सुटेपर्यंत अख्खं शरीर खाल्लं तरी हरकत नाही, पण जाता जाता एकदा जगाचा बाप बघावा या अपेक्षेनं जीवन जगणारी संत आहेत. काय त्यांचं वर्णन करावं, काय टोक असेल त्यांचं, काय व्याप्ती असेल. 10-15 दिवसापूर्वी मी एका साधूचं चरित्र वाचिलं. त्याला संत वाङ्मय वाचायचा छंद आहे. आज एक महात्माजी सुद्धा आहे त्या ठिकाणी. स्वामी राम त्यांचं नाव होतं. स्वामी राम 2 वर्षाकरता आद्यगुरु शंकराचार्य त्यांना पदवी मिळाली. त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या परमार्थिक टोकामुळे स्वतः त्या ठिकाणी मोठमोठाले अधिकारी लोक आणि त्यांना जगद्गुरु पदवी देऊन टाकली. 2 वर्ष पदवी ती सांभाळली त्यांनी. त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं, अरे बाळा, तू स्वामी झालास ना, अरे आमिषाला बोललास, ही पदवी प्राप्त झाली म्हणून फौज फाट्यामध्ये फिरतोस. अरे परमार्थिक क्षेत्रामध्ये नाना प्रकारचे असे आमिष येत असतात आणि त्या आमिषाला माणूस भुलला की तत्व विसरून जात असतो. गुरुजींचा शब्द लक्षात ठेवला आणि 2 वर्षाच्या नंतर जगद्गुरु पदाचा राजीनामा दिला. ती व्यक्ती पुनश्च हिमालयात गेली. गुरुजी भेटण्याकरता गेले. का रे उपवास आहेस? होय. मी म्हणत नाही बरं तेवढ्या मोठ्या माणसाला, त्यांचे गुरुजी म्हणतात का रे, कारण माझी म्हणण्याची काय टप्पर आहे, जिभेला किडे पडते. काय त्यांचा महिमा सांगतो, काय टोक असते संतांचं. उपवास आहेस? जी. भिक्षा मागावी, भिक्षान्न पवित्र आहे. जी बाबाजी. आणि स्वामी राम हे भिक्षा मागण्यासाठी एका गावात गेले. सकाळची वेळ आहे. पहाटे पहाटे एका बाईनं मातीचं मडकं गुडघ्यात धरलं आणि ती गाईची धार काढत होती, दूध काढत होते. आजही काही काही माणसं चरबी गुंडी असेल ते गुडघ्यात धरून दोन्ही हाताने धार काढतात. सगळ्याला येत नाही ते. 50% लोकांना तर धाराच काढता येत नसत्या. ते उंदीर धरल्यावर आणि थैले आणणाऱ्याला काय धार काढता येणार आहे नाही. ते पिशवे आणतात ना दुधाच्या, त्या उंदीर धरल्यावर त्याला काय धारा काढता येत असते. तो धार काढण्यासाठी शेतकरी राजा असं वाकरून हुआ, धार काढता आली पाहिजे. हा, कीर्तन झाल्यावर कोणाची मसड दोहाची असेल तर मला सांगा. काहीला काढता येते पण वात येतो. माझा जरी हात फ्रॅक्चर झाला तरी 10 लिटर दूध काढतो बाबाजी. विठाला विठाला
आणि आलं पाहिजे बरं का. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांना शेतीचे बरेच काम आले पाहिजे, बरेच काम आले पाहिजे. एका माणसाकडे 15 म्हशी 20 गाई, 7-8 म्हशी येलेल्या, 5-6 गाई येलेल्या, आणि धारा काढणार गडी त्या दिवशी सुट्टीवर, दोन्ही गडी. मालकीने सांगितलं मालक धारा काढायच्या, घरी येतील ना आता. रात्री सुट्ट्या घेऊन गेले ते. मालकीनं मालकानं खुर्ची टाकली, म्हशीकडं गाईकडे बघत होते. काशीत दूध आहे, एकीकडे वघार बांधलेले आणि एकीकडे वासर बांधलेले. वघारायला सोडीत नव्हते म्हणून म्हशीचं दूध पिता येत नव्हतं, वासरायला सोडीत नव्हते म्हणून गाईचं दूध पिता येत नव्हतं, आणि यायला काढता येत नव्हतं म्हणून हे वाघार तशी बिनचहाची होती. 5-6 म्हशी आल्यात, 5-6 गाई आल्यात, पण नुसते गाईकडे म्हशीकडे पाहू लागले. 150 एकर जमीन, पण धाराच काढता येणं सोंगळ्याला. विठाला 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 आलं पाहिजे माणसाला, आलं पाहिजे. मातीचं मडकं गुडघ्यात धरलं, ती बाई धार काढू लागली गाईची. तेवढ्या अवकाशात स्वामी राम महान भगवत भक्त संन्यासी भिक्षाम देवा असा आवाज कानावर पडल्याबरोबर बाई कशामुळे दचकली काही लक्षातच आलं नाही. तिची गुडघ्या अशी फाकल्या गेली आणि दुधाचं मडकं खाली पडलं, दूध सांडून गेलं, मडकं फुटून गेलं. ती बाई रागावले, तरुणेस धडधाटक आहेस, भिक्षा मागतो, लाज वाटत नाही तुला, फुटलं माझं गाडगं. बाई दुसरं घेता येईल. अरे याच गाडग्यामध्ये माझ्या सासूने दूध काढलंय आणि सासूने हे गाडगं ठेवून गेली, कालांतरानं मी दूध काढते. माझ्या सासूचा ठेवाय फुटून गेला पाप्या. बोलू नये ती बाई शब्द तेवढ्या मोठ्या महात्म्याला बोलली. महाराज आश्रमावर आले, आश्रम नाही हिमालयात, एका गुहेत आले. गुरुजींना प्रणाम केला आणि सांगितलं, गुरुजी जीवनभर भिक्षा मागणार नाही. एकदाच भिक्षा मागितली, बाईचं दुधाचं गाडगं फुटलं. त्या बाईनं बोलू नये ते तोंड टाकून शब्द बोलली. कानाला वेदना झाल्या गुरुजी, अंतकरणाला वेदना झाल्या. जीवनभर भिक्षा मागायची नाही. जगशील कसा? विश्वाच्या मालकाच्या नावावर तुमच्या आशीर्वादावर. अनुष्ठानाकरता महात्मा बसले गंगेच्या तीरावर. एवढा मोठा साधू अनुष्ठानाला बसल्याबरोबर माणसं फुलांच्या माळा, फुलांचे गुच्छ, हार तुरे घेऊन येत होते. महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकायचे. महाराजांना त्याचं वजन झालं की महाराज काढून टाकायचे. 2-4 बैलगाड्या हारस असले, पण फळ कोणीच आणलं नाही. पेड्याचा बॉक्स कोणीच आणला नाही. एखादी भाकरी पोळी कोणीच आणली नाही. दुधाचा तांब्या कोणीच आणला नाही. बेझेळीत महाराज. गेली 7 दिवसापासून मी अनुष्ठान करतोय. गुरुजींनी सांगितलं काय मिळालं का? काही नाही. जा भिक्षा माग. नाही गुरुजी, तुमच्या पायाच्या आशीर्वादाने शपथ घेतली, जीवनभर भिक्षा मागणार नाही. देह गेला तरी हरकत नाही, पण इथेच जगाच्या मालकाचं भगवान शिवजीचं अनुष्ठान करेन. प्राण सुटला तरी हरकत नाही. काय गंगेला दया आली, कारण गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. स्वामी राम हे भगवान शिवजीचे भक्त आहे. भगवंताचं स्मरण करीत असताना गंगेतनं आवाज आलाय, स्वामी. आवाज कोण देते? स्वामी म्हणून पाहिलं तर बाजूला कोणीच नाही, पण गंगेच्या पात्रातून एक हात वर येतात. त्या हाताकडे स्वामी रामांनी बघितलं. कालांतराने त्या हातामध्ये सुंदर असं एक सोन्याचं पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये खीर आहे. स्वामी राम घ्या, आपल्या जेवणाची अवस्था मी करते. पवित्र गंगामाईनं हातामध्ये सुवर्णाचं पात्र, त्याच्यामध्ये खीर आहे आणि ते पात्र स्वामी रामांना दिलं. गेल्या 7 दिवसापासून उपवासी असणारे स्वामी राम त्याच्यातली खीर खात होते. खीर संपतच नव्हती आणि पुनश्च पात्रातून आवाज आला, स्वामी राम अक्षय पात्र आहे, जीवनभर याच्यातली खीर संपणार नाही. गुरुजींना एके दिवशी सांगितलं, गुरुजी भिक्षा मागायचा संकल्प मोडून टाकला. भिक्षा मागायची नव्हती, जीवनभर भिक्षा मागणार नाही. मला मनानच पवित्र गंगा मातेनं. पुनश्च एक उदाहरण सांगतो. बालाजीराव तुमचे नेते आल्यावर आम्हाला कळवा, कारण त्यांचा दीपप्रज्वलनाचा वगैरे कार्यक्रम आहे.
काही गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ज्या निमित्त कार्यक्रम ठेवलाय त्या निमित्तावरही थोडंसं बोलावं लागतंय. बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस आहे. पवित्र अधिष्ठान भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. मरळक हे तीर्थक्षेत्र आहे. माझ्या शिवजींचं अधिष्ठान आहे. कल्पना करा ना, ऊन वाढवणं, ऊन शीतल करणं, पाऊस पाडणं, पाऊस बंद करणं, निसर्गाचं चक्र ज्यांच्या दृष्टीत आहे त्यांना शिवजी म्हणतात. आणि भगवान शिवशंकराच्या दरबारात मला तरी वाटतं या 3 महिन्यामध्ये एवढी उष्णता होती. काल तरी एवढं ऊन होतं, एखाद्या पातेल्यात पाणी त्याच्यात जर डाळ टाकली असती, ते जर बाहेर ठेवलं असतं तर वरण उन्हानच झालं असतं. आज तर कूलरची व्यवस्था केलीची तर कीर्तना करता बालासाहेबांनी, पण माझ्या भगवान शिवशंकरांनी सुद्धा गोड सुंदरस आकाशातूनच कूलर लावलंय. विठाला तुम्ही भजन करून फोटो काढतात, काय नाव यायचं? देवराव काका. देवराव काका. वा, मागच्या वेळेस हालतून भेटले होते मला देवराव काका, त्यालाही धन्यवाद. वा, काय ताकद आहे संतांची, काय व्याप्ती आहे. संताजी महाराज जगनाडे नावाची एक महान भगवत भक्त होऊन गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. यांचा व्यवसाय तेल काढणे होता. माणसानं काम करत जात जावं. हरि का नाम पेट का धंदा न करे मोर खांदा. काम करत जावं माणसाने. 2-3 भाऊ आहेत, एकत्रित कुटुंब. एक जण म्हणला मी नुसतं भजन करेल. अरे भजनावून आल्यावर येड्याला जात जाय ना. नाही म्हणला मी नुसतं भजनच करीन. कधी कधी गावाला दारे धरी जाय, गौऱ्या खाशीन का. आमचा भाऊ जर शेतात जात असेल तर गिरगावकरांना कधी कधी शेतात जाऊन येडा केला पाहिजे. उपकार करायला का कीर्तन करायला. म्हणजे शेती सुद्धा परमार्थ आहे. 50 क्विंटल गहू काढीत असेल, 5 क्विंटल त्याला लागत असतील, 45 क्विंटल गहू विकत असेल. या देशातला तमाम नागरिक जर ते गहू विकत घेऊन खात असेल तर 50 क्विंटलचं उत्पन्न काढणारा शेतकरी सुद्धा हजारो महाराजाच्या बरोबरीचा आहे. विठाला विठाला आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बाळासाहेब कल्याणकरांना, बालाजी कल्याणकरांना एक विनंती करेल. एखादा महाराज जर रस्त्यात भेटला, नाही गाडी थांबली तरी चालेल, कारण आम्हाला जगगाड्या थांबिते. एखादा व्यापारी जर रस्त्यात दिसला आणि त्याच्यासाठी गाडी नाही थांबली तरी चालेल, त्याच्या इथं कुंटालान पैसे आहेत. पण एखादा शेतकरी जर कल्याणकर तुम्हाला रस्त्यानं दिसला असेल, त्याच्यासाठी जर गाडी थांबली आणि त्याला नुसतं विचारलं काय चाललं, तर जीवनभर तुमच्या नावाच्या बाजूला त्याचं बोटच जात नाही. इतका जर इमानदार कोणी असेल या महाराष्ट्राच्या मातीत तर त्याचं नाव शेतकरी आहे. विठाला विठाला कोणी जरी राजकारणी बसले असतील त्यांना गिरगावकराचा प्रणाम. नाही भजन करता आलं तर नका करू, पण समाजकारण करत असताना माझ्या शेतकरी राजाचे प्रश्न सोडवा. माझा विटेवरचा मालक तुमच्यावर जीवनभर खुर्चीची कृपा करील, जीवनभर. आणि जो राजकारणी शेतकऱ्याकडे डोळा वाकडा करील त्या बेट्याला पुढच्या जन्मात माझा विटेवरचा मालक आणि भगवान शिवशंकर त्याला बैल करील आणि पठ्ठ्याला उभ्या ते आवथानायला गडी करील. विठाला दगड टेकून नाव धाडणार मी. शेपटी मुरगाळू मुरगाळू बेट्या, शेतकऱ्याच्या जीवा मोठा झालास आणि शेतकऱ्याला नीट बोलत नाही, चापकाचे फटके देऊ देऊ हाणणार गिरगावकर. विठाला विठाला महाराजाचा गडी करू द्या, मला काय हरकत नाही, पण शेतकऱ्याचा नीट करण्यासाठीच काय हरकत नाही. ज्याला शेतकऱ्याला ज्यानं वाईट केलंय शेतकऱ्यावर, त्याला नीट करण्यासाठी गिरगावकराला गडी गेलं तरी चालेल शंकरानं. कल्याणकर तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष ठेवत जा. आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती, नका बोलू वारकऱ्यांना. आम्हाला बोलणारा पंढरपुरातला मालक आहे, पण यायला बोलत जा. गरीब माणसं आहेत, गरीब गरीब गरीब.
32 लिटर नुसत्या उन्हामुळे दूध कमी झालंय तरी भाव नाही दुधाचा. नुसत्या उष्णतेमुळे गायीनं 32 लिटर या 1.5 महिन्यात रोजचं 32 लिटर दूध कमी देतात, पण तरी दुधाचा भाव खाली. कधी कधी शेतकरी दुधाचा व्यवसाय करते, त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा लढा. विठाला 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 तेलाचा घाणा आहे घरी. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकायचे. काय त्यांचा महिमा सांगते. तेलाचा घाणा ओढण्यासाठी त्यांच्याकडे एक बैल आहे, घाण्याला एकच बैल असतो. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव सुंदर ठेवलं होतं, सखा. सकाळी स्नानगीन आटपलं, देवाचं दर्शन, देवपूजा, नित्यनेम आटपायचा, निहारी करायचे. न्याहारीच्या अगोदर बैलाला वैरणकाडी करायचे. न्याहारी आटपल्याच्या नंतर धोत्राच्या आच्या गोच्या घोसायच्या, फेटा आवळून घ्यायचा, कमरेला उपरणं बांधायचं, बैल सोडायचा, सखा घाण्याला झोपायचा, पाठीवर थाप टाकायची आनंदाने, आणि सखा म्हटल्याच्या नंतर तो बैल चालायचा. तेल निघायचं, ते तेल गावात विकायचं, त्याच्यावर स्वतःची उदर व्यथा भागायची, उदराची, संसाराचा भार ते सांभाळायचे. आणि हे कारभार चालत असताना, व्यवहार करत असताना एकदा देहूला तेल विकायला गेले. आणि देहूला तेल विकायला गेल्याच्या नंतर डब्बाभर तेल विकलं. एक डब्बा राहिला एका बाईच्या दारात अंतरण तुळशी वृंदावनापाशी टाकलं. माळकरी बाई होती, वयस्कर बाई होती. तिला विचारलं, बाई वृंदावनापाशी थांबू का? थांबा म्हणे दादा. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या बाईनं भाकरी दिली. त्या भाकरीच्या बदल्यात संताजी महाराजांना तिला बुटकभर तेल दिलंय. काय संतांची व्याप्ती असेल या लोकांची वागण्याची शैली, काय त्यांचा महिमा सांगतोय. शेवटचा पुरावा. जेवण केलं. बाई मंदिर कुठे आहे? भजन होतंय का? बाईनं सांगितलं, दादा या गावात भजन बंद नाही, या गावात भजन नित्य आहे. एक व्यक्ती वारीला गेल्याच्या नंतर भजन दुसरे करतात, पण ती व्यक्ती वारीहून आल्याच्या नंतर भजन ती व्यक्ती म्हणते. त्या व्यक्तीचं नाव तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. काय त्यांचं महिमा. नाव ऐकून होते महाराज. त्या बाईकडनं ड्युटी पेटून घेतली. ड्युटी, त्या ड्युटीवर तेल टाकलं आणि त्या बाईच्या घरात